150 वर्षांहून अधिक स्वातंत्र्य चळवळीसह राजकारणाचा अनुभव असणारा महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात जुना पक्ष कोणता असेल तर तो अर्थातच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे। 2014 पासून मात्र या पक्षाला काहीशी उतरती काळा लागल्याचं पाहायला मिळालं। मधल्या काळामधला अपवाद होता फक्त 2019च्या निवडणुकीनंतरचा। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 2.5 वर्षासाठी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आला। महसूल मंत्री पदासह प्रमुख पद जी आहेत, अगदी विधानसभेच्या अध्यक्षपदापर्यंतची ही महत्त्वाची पदही या काळात काँग्रेस पक्षाकडे राहिल्याचं पाहायला मिळालं। मात्र नंतर जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेंनी बंड केलं। एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षासोबत गेले, राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर काँग्रेसला पुन्हा उतरती काळा कुठेतरी लागल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेस पक्षाला त्यानंतर जर आपण पाहिलं तर काँग्रेस पक्ष हा संघटनात्मक अनेक बदल करताना आपल्याला पाहायला मिळाला। लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा परिपाक आपल्याला पाहायला सुद्धा मिळाला। 13 खासदार जवळपास काँग्रेस पक्षाचे निवडून आले। सिंगल लार्जेस्ट पार्टी लोकसभेसाठी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस ठरल्याचं पाहायला मिळालं। मात्र विधानसभेला पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला घरघर लागली। अनेक जण काँग्रेसचा हात सोडून जाताना आपल्याला पाहायला मिळाले, अनेक पक्षांमध्ये जाताना पाहायला मिळाले। मग अगदी दिलीप सानंदांसारखं उदाहरण आहे की जे विलासराव देशमुखांचे अतिशय निकटवर्तीय मानले जात होते। त्या दिलीप कुमार सानंदांनी काँग्रेसचा हात सोडून मनगटावर घड्याळ बांधायचं जवळपास निश्चित केलंय। रवींद्र धंगेकर जे कसबा विधानसभा मतदारसंघामधनं आमदार झालेले होते काँग्रेसच्या तिकिटावर, त्यांनी काँग्रेसचा हात सोडत हाती धनुष्यबाण जे आहे ते घेतलेलं आहे। या सगळ्यानंतर जर आपण पाहिलं तर काँग्रेस पक्षाला अनेक जण सोडून जाताना जेव्हा पाहायला मिळत आहे तेव्हा काँग्रेसने तगडी रणनीती आखत एक संघटनात्मक बांधणी करू शकणारा चेहरा, मागच्या 12-13 वर्षापासून संघटनामध्ये काम करणारा चेहरा, ज्यांनी गुजरातमध्ये काम प्रभारी म्हणून पाहिलेलं आहे, मध्य प्रदेशमध्ये प्रभारी म्हणून काम पाहिलेलं आहे, अशा हर्षवर्धन सपकाळांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली। हर्षवर्धन सपकाळांनी सुद्धा तैयार है हम म्हणत काँग्रेसची रणनीती जी आहे, स्ट्रॅटेजी जी आहे ती नव्यानं आखण्यास सुरुवात केली। त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर हर्षवर्धन सपकाळांकडून नव्यानं निरीक्षकांच्या नेमणुका ज्या आहेत त्या करण्यात आल्या। मात्र नेहमी असं म्हटलं जातं, गमतीने असेल महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी असं म्हटलं जातं काँग्रेसचा पराभव कोण करू शकेल तर ते अर्थातच काँग्रेस करू शकतं, कारण काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी हा नेहमीच चर्चेचा विषय जो आहे तो राहिल्याचं पाहायला मिळालं होतं। या गटबाजीमुळे जर आपण पाहिलं तर पुणे शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक सुद्धा रखडली गेल्याचं बोललं जात आहे। म्हणजे पुण्यातल्या या गटबाजी समोर कोल्हापूरचा पहिलवान चितपट झाल्याचं कुठेतरी बोललं जाते, कारण सतेज उर्फ बंटी डी.वाय. पाटील यांच्याकडे पुण्याच्या निरीक्षक पदाची जबाबदारी आहे आणि त्या अनुषंगाने जर बैठकांमध्ये या सगळ्यांमध्ये काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी जी आहे ती सातत्याने चर्चेचा विषय बनलेली असते। यामुळे जो संघटनात्मक बांधणीचा अहवाल प्रदेश पातळीवर पोहोचणं अपेक्षित होतं तो अहवालच प्रदेश पातळीवर पोहोचला नाही असं साधारणतः बोललं जात आहे। खरं तर आपण पाहिलं तर साधारणतः 6 जून 2021 पासून अध्यक्षपदाची जबाबदारी ही अरविंद शिंदे यांच्या खांद्यावर आहे। अरविंद शिंदे हे पुणे शहर काँग्रेसचे कप्तान म्हणून काम करतायत, कॅप्टन म्हणून काम करतायत। त्यांच्या नेतृत्वामध्ये जर आपण पाहिलं तर लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली आणि अरविंद शिंदेंना बदलावं म्हणून अनेक प्रयत्न सुद्धा अनेकदा केल्याचं पाहायला मिळालं। अगदी दिल्ली दरबारी सुद्धा हा अध्यक्षपदाचा वाद जो आहे तो पोहोचल्याचं पाहायला मिळालं। मात्र अरविंद शिंदे मात्र अध्यक्षपदी कायम राहिले आणि या निमित्तानं जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शहराध्यक्ष बदलाची चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र अंतर्गत गटबाजीमुळे कुठेतरी काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्षपदाची निवड जी आहे ती रखडल्याचं बोललं जात आहे। निश्चितच काँग्रेस शहर अध्यक्षपदाची निवड कधीपर्यंत करेल, काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे खरंच ही निवड रखडली का? तुम्हाला नेमकं काय वाटतं हे देखील तुम्ही आम्हाला नक्की कळवा। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी। राजरत्न जोंधळेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी.टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू। पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण, प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण, जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी। संपर्क 83 29 14 26 65।